कपड्यात बघितलं ना तर म्हणतील कुठे येऊन फसलो काय माहिती. त्यांनी मला पहिल्यांदा याच कपड्यात पाहिलं होतं. कळलं. जानकी, अगं गमतीत ठीक आहे, पण अशी तू शेतावर जाऊ नगस. लोक काय म्हणतील? का काय म्हणतील? आणि जे म्हणायचं ते म्हणू देत. उलट म्हणतील बघा मुंबईमध्ये जाऊन गावाची माती नाही विसरली. वामन कसा आहे हे तुला माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. त्याचा स्वभाव, त्याचं बोलणं चालणं, त्याचा कधीही कुणाला त्रास झालेला नाही. आता बाई, वामनला मी जे बोललो ते कदाचित त्याच्या मनाला लागलं असेल, पण त्यातला एकही शब्द त्याला उद्देशून नव्हता. पडला तुझ्या डब्यात टलई पैसे त्यातून घे की बाबांना बैलजोडी. अरे येड्या, त्यातून कशी बैल येणार? का आपण बैल घेतली तर आपण श्रीमंत नाही होणार. जेव्हा मी धरणाच्या कामावर जायचो ना तेव्हाच मला कळलं होतं की दगड फोडणं खूप सोपं आहे, पण तुझ्याशिवाय राहणं नाही. आज पैसेही घेतले नाहीस तू. मी यापुढे कधी घेणारही नाहीये. द्यायचेच असतील तर ते पैसे कुठल्या तरी भिकाऱ्याला दे, निदान तो दुवा तरी देईल. वामन, हे फार होत आहे. आत्या, हे घर मी सोडून जाणार आहे, फक्त वामन म्हणून. किल्लेदार ते आडनाव इथेच ठेवून. एक दिवस मी तुम्हाला बैलजोडी घेऊन देणार आणि यांचे नाही, माझ्या पैशांनी. बघितलं? अगं बाई, बरी आठवण झाली. अगं जावई बापूंचा फोन येऊन गेला. केव्हा? अगं मगासपासून 2 वेळा येऊन गेला. जा आधी फोन कर. काय ग, इतका वेळ फोन करतोय? आई सारखं मला सांगतेय बाहेर गेले, आत्ता येईल मग येईल, आणि आत्ता फोन करतेस? अहो ते जरा खूप दिवसांनी मोकळा वेळ मिळाला ना, म्हणून जरा शेतामध्ये गेले होते. मी की नाही आज पुलक घातलंय. काय सांगतेस? मग त्याच कपड्यांमध्ये इथे निघून ये. मला पाहायचंय तुला, ज्या कपड्यांमध्ये पहिल्यांदा तू या घरात आली होतीस. हो काय बोलताय? हळू बोला ना. पण तिकडे सगळं ठीक आहे ना? कसं सगळं व्यवस्थित असेल? का काय झालंय? म्हणजे घरची लक्ष्मीच जर घरात नसेल तर सगळं व्यवस्थित कसं असेल? माझं वामन हे घर सोडून जायच्या गोष्टी बोलतोय. कुणी भरवलं त्याच्या डोक्यात हे सगळं? दुसरी कोण? त्याची बायको. अरे पण त्याला कुणीतरी जाऊन समजवायला नकोय का? तू तरी जा. मी काय समजवणार? मी म्हणजे त्याच्या लेकी आहे, चपलाचं स्टँड. दुसरं काय आपल्याला लेकी आहे का? हा, दादाला सांगतो. आत्याबाई गेली होती तर तिला म्हणला म्हातारे ठेरडे असं म्हणला तो. मग आत्याबाईला टेन्शन आलं, चक्कर आल्यासारखी झाली. तिला डायनिंग टेबला जवळ बसवलं आणि तुला धावं सांगायला आलो. आणि एक वेळ तो मला काहीही बोलला तरी मी ते खपवून घेईन, पण आत्याबाईचा अपमान नाही सहन करू शकत मी. नरसिंह, तुला काहीही बोलला असला ना तर त्याच्या वतीने मी हात जोडून माफी मागते तुझी. पण मला सोडून नको जाऊस रे. हे घर सोडून नको जाऊस बाळा. आत्याबाई, थांबवू नकोस त्याला. स्वतःच्या पायावर उभं राहण्याची सुद्धा पात्रता नाही याची. वामन, माझा ताप नको जाऊ रे. या घराचा उमरा ओलांडलास ना तर माझी शपथ आहे तुला वामन. वामन, वामन. अगं काय झालं? काय नाही, एकदम गरगरल्यासारखं झालं, काही कळलंच नाही. तू आराम कर, मी बघते कामाचं. अगं मी जानकी,